नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं बोधनिधीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. आणि आज आपण सर्वजण ज्या एक्झामची आतुरतेने वाट पाहत होतो, तर त्या एक्झामची डेट फायनली एमपीएससीने आज डिक्लेअर केलेली आहे. सो आज म्हणजेच 2 जुलै 2026चं जर हे परिपत्रक बघितलं तर या परिपत्रकानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. आता या सेशनमध्ये आपण आजच्या सेशनमध्ये बेसिकली आपली जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये जी काही तारीख आपल्याला दिलेली आहे, तर आजचं 2 जुलैचं परिपत्रक आहे. आणि आपली जी काही भरती क्रमांक होती, जाहिरात क्रमांक 120-225, तर याची आज डेट डिक्लेअर झालेली आहे. आणि आजच्या सेशनमध्ये मग आपल्याला आता इथून पुढे राहिलेले 45 दिवस, या 45 दिवसामध्ये आपण अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे, आपलं शेड्यूल काय असलं पाहिजे आणि कशा पद्धतीने आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे, याचं डिटेल डिस्कशन या पुढच्या सेशनमध्ये करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. मग आज या ठिकाणी बघा, ITI प्रिन्सिपल हे जे पद आहे ग्रुप बीचं, किंवा व्हाईस प्रिन्सिपल असेल, किंवा हेडमास्टर असेल, किंवा अप्रेंटिसशिप ॲडवायझर असेल, असिस्टंट अप्रेंटिसशिप ॲडवायझर असेल, तर हे जे पद आहेत हे ग्रुप बी गॅझेटेड पद आहेत. ओके, म्हणजे ग्रुप बी आहेत बट गॅझेटेड पोस्ट आहे. त्यामुळं ह्या पदाचं सगळ्यांना खूप जास्त आकर्षण आहे आणि सगळेजण याची आतुरतेने वाट पाहत होते. ही जाहिरात क्रमांक होती 120/2025ची. 2 जुलैला आज या ठिकाणी नोटिफिकेशन दिलेलं आहे. नोटिफिकेशन मध्ये काय दिलं बघा, मुख्याध्यापक शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र तांत्रिक शाळा किंवा प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल किंवा असिस्टंट अप्रेंटिसशिप ॲडवायझर. सो असे हे सगळे एकूण पद आहेत. या पदांसाठी आपण जी परीक्षा घेणार होतो, तर ही परीक्षा 16 ऑगस्ट 2026ला आता एमपीएससी कडनं घेतली जाणार आहे. ही जी परीक्षा आहे ही परीक्षा 9 ते 10 या वेळेत घेतली जाणार आहे. आणि ही परीक्षा मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर आणि कोल्हापूर या सेंटरवरती घेतली जाणार आहे. म्हणजेच आता काही दिवसातच आपले हॉल तिकीट या ठिकाणी हॉल तिकीट जे आहेत तर ते एमपीएससी प्रोफाईलमध्ये जनरेट होतील. तिथून आपण ते हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे आणि ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमचं सेंटर कोणतं आलेलं आहे. आता ही जी परीक्षा आहे ही परीक्षा 16 ऑगस्टला फिक्स झालेली आहे. म्हणजेच आता या ठिकाणी आपल्याला जे दिवस उरलेले आहेत, तर आज 2 जुलै, म्हणजे 2 जुलैला ज्यावेळेस आपण हा विचार करतो, तर 2 जुलैला विचार करत असताना आपल्याकडे उरलेले आहेत फक्त आणि फक्त 45 दिवस. किती उरलेले आहेत? 45 डेज. मग हे जे 45 डेज आहेत, हे 45 डेज एकतर तुम्हाला तुमचे स्वप्नातली पोस्ट मिळवून देऊ शकतात किंवा तुम्हाला आयुष्यभरासाठी रिग्रेट राहू शकतो. एक गोष्ट लक्षात घ्या, जे मुलं एमपीएससी करतात किंवा एमपीएससीचा अभ्यास करत असतील किंवा नसेलही करत, तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की ग्रुप बी ही गॅझेटेड पोस्ट आहे. म्हणजे तुम्ही जर हे पोस्टमधलं सिलेक्ट झालात तर तुम्ही टेक्निकल हायस्कूलचे मुख्याध्यापक होऊ शकतात, किंवा तालुका ITIला तुम्ही ITI प्रिन्सिपल होऊ शकतात, किंवा जिल्हा ITIला तुम्ही व्हाईस प्रिन्सिपल होऊ शकतात, किंवा असिस्टंट अप्रेंटिसशिप ॲडवायझर हे जे एक पद आहे हे पद तुम्हाला भेटू शकतं. हे जे पद आहेत हे ग्रुप बी गॅझेटेड पद आहेत, म्हणजे राजपत्रित आहेत. यांचं पे स्केल S17 आहे. म्हणजेच एमपीएससी राज्यसेवेतनं जे तुम्ही पद मिळतात त्या लेवलचे हे पद आहेत. यांचा पगार, यांचं राजपत्रित अधिकारी असण्याचं स्टेटस हे सगळं खूप जास्त सुंदर आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे येथे असलेली कॉम्पिटिशन. सो असं पद एवढ्या कमी कॉम्पिटिशन मध्ये मला नाही वाटत कोणतं तुम्हाला असू शकतं. एक होतं प्रिन्सिपल क्लास 1चं, ज्या ठिकाणी 5,500 फॉर्म आले होते, बट त्या ठिकाणी एक्सपिरियन्स जास्त होता. आणि ही जी आहे या ठिकाणी ग्रुप बी आहे बट गॅझेटेड पोस्ट आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे की ही परीक्षा जी आहे ही खूप कमी कॉम्पिटिशन मध्ये होणार आहे. मग हे जे पुढचे 45 दिवस आहेत, हे 45 दिवस हे ठरवणार आहेत की तुम्ही तुमच्या आयुष्यातला जो काही वेळ, जे काही एफर्ट्स घेतात ते कशा प्रकारे घेणार आहेत आणि या एफर्ट्समधनं तुम्ही कशा प्रकारे ही पोस्ट मिळवणार आहेत. मग हे शेवटचे जे 45 दिवस आहेत, या 45 दिवसांमध्ये तुम्ही कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे, कशा प्रकारे स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं डिस्कशन आज आपण या ठिकाणी करणार आहोत. मग आपल्याला जो सिलेबस आहे तर तो सिलेबस आपल्याला 20 मार्च 2026ला डिक्लेअर केला. 20 मार्च 2026ला आपला सिलेबस डिक्लेअर केलेला आहे एमपीएससीने आपल्या पदासाठी कोणता असेल. तर त्यानुसार आपल्याला 20 मॉड्यूल आहेत. 20 मॉड्यूल, हे 20 मॉड्यूल कोणते आहेत हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे.
हे जे 20 मॉड्यूल आहेत तर ते 20 मॉड्यूल या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा. हे बघा, हा जो पेपर आहे आपला पेपर एकूण 100 प्रश्नांचा असणार आहे आणि त्याला गुण असणार आहे 200. सो या ठिकाणी जर बघायला गेलं तर आपला जो पेपर होणार आहे तर हा पेपर बेसिकली या ठिकाणी 100 क्वेश्चनचा होणार आहे. ठीक आहे, किती क्वेश्चन्स असणार आहे त्याला 100 क्वेश्चन्स आणि 200 मार्क्स असणार आहे. 1 तास टाइम असणार आहे आणि एक्झाम जी असणार आहे ती MCQ बेस्ड असणार आहे. कशी असणार आहे? MCQ बेस्ड. सो 100 क्वेश्चन्स 1 आवर मीन्स 60 मिनिट 1 आवर मीन्स 60 मिनिट आहेत. तर एक प्रश्न सोडवायला तुमच्याकडे अराउंड 37 किंवा 36 सेकंद भेटतात. ठीक आहे, सो 37 किंवा 36 सेकंदात तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा असतो. त्यानंतर पुढे बघा, ही एक्झाम असणार आहे आपली MCQ बेस्ड. ओके, मग आपल्याला यांनी टॉपिक सांगितलेले आहेत बघा. जनरल एज्युकेशन, त्यानंतर व्होकेशनल एज्युकेशन, रोल ऑफ व्हेरियस अपेक्स इन्स्टिट्यूट इन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, कन्सेप्ट रिलेटेड टू स्किल डेव्हलपमेंट, मग त्यामध्ये तुमचे नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड आले, क्वालिफिकेशन पॅक आले, जॉब रोल आला, स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग आलं, गव्हर्नमेंट एफर्ट्स फॉर स्किल डेव्हलपमेंट आले. त्यानंतर सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ सोसायटी, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, सेक्टरल डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन इंडिया, मॅनेजरियल फंक्शन्स अँड प्रोसेस, ऑर्गनायझेशनल बिहेवियर अँड डिझाईन, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स इन डिसिजन मेकिंग, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट. त्यानंतर मॅनेजरियल इन्फॉर्मेशन सिस्टम, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, MIS म्हणतो ज्याला आपण, MIS, डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन, मॅनेजरियल इथिक्स अँड चॅलेंजेस इन फ्युचर, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन अँड ट्रेनिंग, प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन. सो असे एकूण किती आहेत आपल्याला 20 टॉपिक्स आहेत. 20 मार्च 2026 ला हा आपल्याला सिलेबस आलेला बघायला मिळतो. ठीक आहे, सो या ठिकाणी जर आपण बघायला गेलं तर आपल्याकडे आहेत किती 45 डेज आणि या 45 डेज मध्ये आपल्याला हे एकूण जे काही 20 टॉपिक्स आहेत ते करायचे आहेत. मग आपण याला 30 डेज आणि 15 डेज असं या ठिकाणी डिवाइड करू. 30 डेज अँड 15 डेज. सो हे जे काही पहिले 30 दिवस असणार आहेत तर या 30 दिवसांमध्ये तुम्हाला सगळे जे काही ऑल 20 टॉपिक्स जे आहेत तर या 20 टॉपिक्सचा स्टडी करायचा आहे. हा स्टडी करत असताना ज्या मुलांना व्हिडिओ लेक्चर्स बघायचे आहेत तर ते व्हिडिओ लेक्चर्स बघू शकतात. त्यानंतर त्या टॉपिकच्या नोट्स रीड करू शकतात. ओके, प्लस त्या टॉपिकला रिव्हिजन सुद्धा देऊ शकतात. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, हे 20 टॉपिक त्यांचे व्हिडिओ बघा आणि नोट्स रीड करा. फक्त आणि फक्त फर्स्ट रीडिंग हे तुमचं पहिल्या 30 दिवसांमध्ये झालं पाहिजे. सो तुम्ही पहिल्या 30 दिवसांमध्ये जर सगळा कंटेंट कव्हर केला आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला ग्रुप ए चा जो पेपर झालेला आहे आत्ता, तर तो ग्रुप ए चा पेपर आपल्याकडे एक सॅम्पल पेपर म्हणून आहे. ठीक आहे, मी तुम्हाला टेलिग्रामला तो लगेच शेअर करतो, तुम्ही टेलिग्रामला जॉईन करा. ग्रुप ए चा पेपर विथ सोल्युशन आपल्याकडे आहे, म्हणजे तो आपल्याला एक रेफरन्स पेपर आहे. ओके, त्यानंतर 2014 चे 2 पेपर आपल्याकडे रेफरन्सला आहे आणि 2016 चा एक पेपर आपल्याकडे रेफरन्सला आहे. पण हे पेपर त्यावेळेस वेगळ्या काहींनी घेतले होते, सिलेबस वेगळा होता. यावेळेस सिलेबस वेगळा आहे. सो या सिलेबसवरती बेस्ड जो पेपर आहे रिसेंट तो आहे आपल्याकडे ग्रुप ए चा. तो बघून आपण आपली स्ट्रॅटेजी ठरवू शकतो. पण पहिल्या 30 दिवसांमध्ये तुमचे ह्या 20 टॉपिकचे व्हिडिओ लेक्चर्स, ज्यांना व्हिडिओ लेक्चर्स बघायचे ते व्हिडिओ लेक्चर्स बघा, ज्यांना फक्त नोट्स वाचायचे आहेत ते नोट्स रीड करू शकतात. आणि रिव्हिजन जरी नाही झाली तरी चालेल, फक्त तुम्ही इथे फक्त काय करा, ज्यांना व्हिडिओ बघायचे आहेत व्हिडिओ आणि ज्यांना नोट्स करायचे त्यांना नोट्स. पण तुमचं 30 दिवसांमध्ये हे पूर्ण कंप्लीट झालं पाहिजे. 30 दिवसात जर हे पूर्ण झालं तर एक वेगळा कॉन्फिडन्स येतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे एक्झामला फेस करण्यासाठी तुमचा असलेला कॉन्फिडन्स. जर तुमचे 20 पैकी फक्त 15 टॉपिक झालेले आहेत, 5 टॉपिक झालेले नाही, तुम्ही परीक्षेला जातानीच वीक माइंडनी जातात, कॉन्फिडन्स नसतो. त्यामुळं आपलं लॉजिक जे आहे किंवा आपला कॉन्फिडन्स जो सबकॉन्शियस माइंड आहे तर त्यावेळेस तो व्यवस्थित प्ले करत नाही आणि त्या ठिकाणी प्रश्न चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत. मग पहिल्या 30 दिवसांमध्ये 20 टॉपिकच्या नोट्स रीड करायच्या आणि व्हिडिओ लेक्चर ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ लेक्चर्स बघा. ओके, जर शक्य नसेल तर फक्त नोट्स केला तरीही चालतील. आणि आपण जे काही नोट्स दिलेले आहेत तर प्रत्येक नोट्स ही मला नाही वाटत की 30 किंवा 40 पेजेसच्या जास्त आहे, त्यामुळे ती 100% होऊ शकते. आणि त्यानंतर पुढचे जे 15 दिवस बाकी आहेत तर या 15 दिवसामध्ये काय करायचे बघा, इथे तुमचा सगळा कंटेंट कव्हर झालेला असणार आणि पुढचे 15 दिवस
रोज 200 MCQ सॉल्व्ह करायचे. मग हे कुठून सॉल्व्ह करायचे? याचे आपल्याकडे टेस्ट सिरीज आहे. टेस्ट सिरीज मध्ये तुम्ही टेस्ट सिरीज मधून आपण 3000 MCQ ची टेस्ट दिलेली आहे. तुम्ही रोज 200 MCQ सोडवायचे प्लस जो टॉपिक तुम्ही इकडे 20 केलेले आहेत त्यातला एक टॉपिक घ्यायचा आणि त्याला रिव्हिजन द्यायची. एक टॉपिक घ्यायचा आणि त्याला रिव्हिजन द्यायची. म्हणजे बघा पुढच्या 15 दिवसांमध्ये तुमची रिव्हिजन पण होणार प्लस तुमचे 15x2 म्हणजे 3000 तुमचे MCQ पण सॉल्व्ह होणार. आता हे जे आहे हे मी तुम्हाला बेसिक सांगितलेलं आहे, एकदम कमी. म्हणजे जो मुलगा 3 ते 4 तास रोज अभ्यासाला देऊ शकतो हे त्याचं हे प्लॅनिंग आहे. तुम्ही जर यापेक्षा जास्त अभ्यास करू शकणार असाल तर तुम्ही यालाच डबल करू शकतात. म्हणजे हे तुमचे लवकर कव्हर होतील आणि तुम्ही जास्तीत जास्त MCQ इथे सोडवू शकतात. सो 45 दिवसांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला पहिल्या 30 दिवसांमध्ये इकडे आधी कंटेंट कव्हर करायचं आहे आणि कंटेंट झाला की मग इथे पुढच्या 15 दिवसांमध्ये फक्त आणि फक्त टेस्ट सोडवायचे आहेत. म्हणजेच MCQ प्रॅक्टिस करायची आहे प्लस त्याच्यासोबत रिव्हिजन पण करायची आहे. रिव्हिजन कशासाठी करायची आहे तर हा जो कंटेंट वाचलेला आहे त्याला आणखी जास्त डेप्थ येण्यासाठी, अंडरस्टँडिंग येण्यासाठी तुम्हाला रिव्हिजन करायची प्लस तुम्हाला तुमच्या या ठिकाणी टेस्ट सिरीज सोडवायच्या आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी तुम्हाला 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत आणि 60 मिनिटांमध्ये 100 पेपर म्हणजे 100 प्रश्न सोडवत असताना त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा स्पीड पण तसा असला पाहिजे. म्हणून ऑनलाईन टेस्टची जेवढी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करता येईल तेवढी प्रॅक्टिस तुम्ही केली पाहिजे. ओके, हे मी तुम्हाला सांगितलं ओव्हरऑल डेजचं. आता पर डेचं पण मी तुम्हाला शेड्यूल सांगतो. पर डेला जर तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही 5 hours ऑफ स्टडी जर करणार असाल पर डे, ओके, एवढे भेटत असतील तर ते मोर दॅन सफिशियंट आहे. सो तुम्ही 4 किंवा 3 hours तुम्ही हे व्हिडिओज लेक्चरसाठी देऊ शकतात आणि 2 hours हे तुम्ही नोट्स रिडिंगसाठी देऊ शकतात. आणि मला नाही वाटत की 2 तास हे कमी आहेत. 2 तासामध्ये तुमचं 20-30 पेजेसची एक नोट 100% वाचून होऊ शकते आणि अशी संधी पुन्हा येणार नाही. ऑलराईट, ही संधी म्हणजे तुमच्या लाईफची गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असं समजा. सगळं काही सोडून द्या आणि पुढचे 45 दिवस डेडिकेटेड यासाठी द्या. डेडिकेटेड म्हणजे 100% तुम्ही या ठिकाणी दिले पाहिजे. मग आता ज्यांना कोणाला व्हिडिओ लेक्चर्स बघणं शक्य नाही त्यांनी फक्त आणि फक्त काय करा, नोट्स रीड करा. आणि मी तुम्हाला दिलेले आहेत 30 दिवस आणि तुम्हाला टॉपिक आहेत 20. रोज एक जरी मॉड्यूल तुम्ही कंप्लीट केला तरी तुमचं हे 20 दिवसातच पूर्ण व्हायला पाहिजे. तरी पण आपण असं पकडूया की सगळेजण जॉब करणारे आहेत त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत प्लस मायनस, म्हणून आपण पुढचे 10 दिवस पण तुम्हाला दिलेले आहेत. ओके, म्हणजेच 20 + 10 अशा दिवसात तुम्हाला रोज एक मॉड्यूल कंप्लीट करून तुम्हाला 30 दिवसामध्ये पूर्ण कंटेंट कव्हर करायचं आहे. आणि राहिलेले जे काही पुढचे 15 दिवस असतील या 15 दिवसांमध्ये फक्त आणि फक्त MCQ सॉल्विंग प्लस रिव्हिजन. सो अशा प्रकारे तुमचं शेड्यूल असणं आवश्यक आहे. हे मी माझ्या अंडरस्टँडिंग प्रमाणे सांगितलं. तुम्ही तुमचं इंडिव्हिज्युअल याही पेक्षा भारी बनवू शकतात आणि तसा अप्रोच ठेवू शकतात. सांगायची एकच गोष्ट आहे फक्त की या ठिकाणी हा जो काही अपॉर्च्युनिटी आलेली आहे ही आयुष्यातनं खूप कमी वेळेस अपॉर्च्युनिटी येते आणि अशी अपॉर्च्युनिटी जर आपल्याकडनं मिस झाली तर आपल्याकडे शेवटी उरणार आहे फक्त रिग्रेट. 100% तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की मी 100% माझे दिले आणि पोस्ट नाही भेटली तर काही वाटत नाही, पण 100% न देता जर पोस्ट नाही भेटली तर मग खूप सारा मोठा रिग्रेट असतो. त्यामुळं पुढचे 15 दिवस सगळं काही बंद करा. जे काही तुमचं शेड्यूल आहे, तुमचे जॉब असल्यामुळे तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत ती पूर्णपणे व्यवस्थित पार पाडायच्याच, पण तुमची झोप असेल तर ती झोप कमी करा. बाकीचा जो शेड्यूल आहे, कारण 10 ते 6 जरी पकडला आपण, हा जरी टाइम पकडला तरी सकाळचे मॉर्निंगचे अवर्स आणि रात्रीचे अवर्स या पूर्ण एक करा. सगळ्या गोष्टी तुमच्या जे काही पुढचे शेड्यूल आहेत ते पोस्टपोन करा. लग्न, वाढदिवस सगळं पोस्टपोन करा, पण पुढचे 45 दिवस डेडिकेटेड द्या. अशी सुवर्ण संधी आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही. त्यामुळे पुढचे 45 दिवस तुम्हाला एनी हाऊ जबरदस्त स्टडी करायचा आहे. आणि ज्या वेळेस तुमचं कंटेंट पूर्ण होईल, MCQ पूर्ण सॉल्व्ह होतील आणि ज्यावेळेस तुम्ही पेपरला जाल त्यावेळेस तुमचा एक वेगळा कॉन्फिडन्स असतो आणि कॉन्फिडन्स मधनच तुम्ही प्रॉपरली क्वेश्चन पेपरला टॅकल करू शकतात. ग्रुप एचा जर पेपर बघितला तर त्याची डिफिकल्टी लेवल खूप कमी होती. त्यामुळं ग्रुप बी ची पण डिफिकल्टी लेवल ही मीडियम असण्याची शक्यता आहे. जास्त डिफिकल्ट पेपर येणार नाही, पेपर मीडियमच असणार. पण
त्यावेळेस पण 60% हा पेपर तुमच्या नोट्समधून येतो, पण 40% पेपर हा तुम्हाला तुमच्या लॉजिकनीच सॉल्व्ह करायचा असतो. आणि ते लॉजिक डेव्हलपमेंट जे होतं ते तुमचं नोट्सच्या रिडिंगमधनं होतं. तुमचा जो सबकॉन्शियस माइंड आहे त्याचा विचार करण्याची प्रोसेस कशी आहे, त्या प्रोसेससाठीच तुम्हाला हा कंटेंट व्यवस्थित वाचायचा आहे. सो अशा प्रकारे सुंदर तयारी करा आणि एक सुंदर रिझल्ट या ठिकाणी घेऊन या. आणि या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे ती अशी की आपल्या या ठिकाणी बघा, एक आपण डिटेल जी व्हिडिओ लेक्चर्स प्लस नोट्स प्लस टेस्ट सिरीज अशा सगळ्या ज्या काही गोष्टी असणारी एक आपली बॅच आहे ज्याची फी 5000 रुपीज आहे. यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स सगळ्या टॉपिकचे भेटतील, नोट्स भेटतील, 20च्या 20 टॉपिकचे नोट्स आहेत ज्या तुम्ही डाउनलोड करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं 3000 अति महत्त्वाच्या प्रश्नांची टेस्ट सिरीज या ठिकाणी दिलेली आहे. ओके, सो ते आणि ऑनलाईन आहे त्याच्यामुळे तुम्हाला ती प्रॅक्टिससाठी खूप महत्त्वाची आहे. तर अशी एक बॅच आहे ज्यामध्ये सगळं कव्हर आहे, जी तुमची 5000 रुपयाला बॅच आहे. आणि एक दुसरी बॅच आहे ज्यामध्ये तुम्हाला नोट्स भेटणार आहे, 20 टॉपिकच्या नोट्स आणि टेस्ट सिरीज भेटणार आहे. सो ही जी बॅच आहे तर ती एकूण 1000 रुपयाला आहे. यामध्ये जर बघायला गेलं तर तुम्हाला सगळ्या टॉपिकच्या नोट्स 20च्या 20 टॉपिकच्या नोट्स पीडीएफ फॉर्मॅटमध्ये भेटतील ज्या तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करू शकतात. आणि 3000 प्लस MCQची सुंदर अशी टेस्ट सिरीज दिलेली आहे, ही तुम्ही प्रॅक्टिसला यूज करू शकतात. सो अशा प्रकारे एक जबरदस्त अभ्यास करा, पूर्णपणे तुमची एनर्जी त्यामध्ये झोकून द्या, पूर्णपणे एनर्जीने अभ्यास करा आणि एक पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला बघायला भेटेल. 100% तयारी केली आणि पोस्ट नाही भेटली तर मनाला काही वाटणार नाही, पण अशा वेळेस जर आपण कॅज्युअल राहिलो आणि पोस्ट नाही भेटली तर त्याचा रिग्रेट हा लाईफ टाईम आहे. त्यामुळं आता ठरवायचं तुम्हाला आहे की अशी अपॉर्च्युनिटी आपण मिस करायची की याच अपॉर्च्युनिटीला आपण आपली एक संधी म्हणून याला गोल्डन गोलमध्ये कन्वर्ट करायचं. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस सेशन. थँक्यू ऑल.